मी बांबर्डा गावचा सरपंच संदीप धर्माळे। आम्ही आमच्या गावात, आमचं छोटंसं गाव, आमच्या गावात जवळपास 900 ते 950 लोकसंख्या आहे। आमच्या छोट्याशा गावात बरेच वर्षापासून अवैध दारूचा धंदा चालू आहे। त्या दोघं धंदे करतात, एक प्रमोद मधुकर वैंबे आणि सिद्धार्थ भाऊराव बागडे। आम्ही यांना त्रासलो, बरेच वर्षापासून त्रासलो। आम्ही आमच्या महिलांनी 3 महिन्याआधी महिला गेल्या होत्या दहीहंडा पोलीस स्टेशनला साहेबांच्या भेटीला, पण त्या दिवशी साहेब हजर नसल्याने महिलांना परत पाठवण्यात आलं। म्हणून त्या महिला आमच्यापर्यंत पोहोचल्या, आमच्या ग्रामपंचायतपर्यंत पोहोचल्या। ग्रामसभेच्या दिवशी त्यांनी आमच्याजवळ तक्रार दिली। त्यानुसार आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून ग्रामसभेचा ठराव घेतला। तो ठराव घेऊन आम्ही 28 ऑगस्टला आम्ही ठराव घेतला। तो ठराव घेऊन आम्ही 4 सप्टेंबरला पोलीस स्टेशन दहीहंडा येथे गेलो। सर्व 400-500 महिला आणि 200-300 पुरुष सोबत घेऊन दहीहंडा पोलीस स्टेशनला गेलो। तिथे जाऊन आम्ही दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाकरे साहेब यांना ठरावाची प्रत आणि निवेदनसुद्धा दिलं। त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की तुमच्या गावची दारू हे 2 दिवसात आम्ही बंद करू। पण दिनांक 4 पासून दिनांक 7 पर्यंत 4 दिवसात अजूनपर्यंत ठाणेदार साहेबांचं एकही पोलीस कर्मचारी गावापर्यंत पोहोचला नाही। आम्ही त्यांना वारंवार फोनसुद्धा केले, पण त्यांनी आम्हाला फक्त एवढंच आश्वासन दिलं की बंद करू। पण 4 दिवसापासून अजूनपर्यंत काही बंद झालेली नाही, दारू तशीच चालू आहे। तर आमचं वरिष्ठ अधिकाऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की आम्ही यानंतर जर आमच्या गावची दारू बंद झाली नाही तर आम्ही सर्व गावकरी मिळून माननीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीन आणि तीव्र धरणे आंदोलन करीन। आणि एक विशेष म्हणून सांगतो की आमच्या गावात जे दारू चालू आहे त्यांना अभय हे आमच्या गावचे बीटचे जमदार, पोलीस जमदार यांचं पूर्ण पाठिंबा आहे त्यांना। कारण रात्री अपरात्री त्यांच्या घरापर्यंत पोहोचणं आणि लोकांना दमदाटी करणं हे त्यांचं काम आहे। बऱ्याच महिला त्यांच्या घरी दारू बंद करण्यासाठी वैंबे यांच्या घरी गेले असता त्यांनी पोलिसांच्या भरोशावर महिलांना अशी दमदाटी केली की तुमच्याच्याने जे होत असेल ते करून घ्या, आमचं कोणीही तेवढं वाकडं करू शकत नाही। म्हणून त्यांचं आमच्या गावात रात्री अपरात्री येऊन लोकांना धमकावणं यासाठी आम्ही त्रासलेलो आहे। म्हणून आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना एवढी विनंती करतो की यांनी आमच्या गावची दारू हे कायमची बंद व्हावी, नाहीतर आम्ही यानंतर आक्रमक भूमिका घेऊ। कुठे आहे का तुमच्यासोबत? अजून एक कॉफी आहे का? कुठे राहू दे। बाळ घेतो हे बाळ। अवैध दारू विकणारे त्यांचं नाव सांगू शकाल? या आमच्या गावामध्ये एकूण 2 जण आहेत दारू विकणारे, प्रमोद वैंबे आणि सिद्धार्थ बागडे। कधीपासून विकतात अवैध दारू? हे भरपूर दिवस झाले आहेत। म्हणजे याच्या अगोदर 3 महिन्याच्या अगोदर माझ्या बचत गटातील महिलांनीच आपल्या दहीहंडा इथे एक ठराव दिला होता, पण त्या दिवशी ठाणेदार साहेब नसल्यामुळे त्यांना काही म्हणजे त्यांचा ठराव घेतला नाही आणि त्यांना वशी पण दिली नाही। त्यामुळे आम्ही त्या दिवशी त्यांना सांगू शकलो नाही, त्या दिवशी आम्ही समजा दाखवू शकलो नाही की आम्ही याच्या अगोदर आलो होतो म्हणून। पण आता त्या दिवशी आम्ही देऊन आम्ही त्यांची वशी पण घेतली आहे आणि त्यांनी सांगितलं, पण काहीच अजून झाला नाही त्याचा फायदा दारूबंदीसाठी। आता आपण इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये उभे आहोत, तर या शाळेच्या समोर या आसपास आहे का दारूचे दुकान? साहेब आता हे कसे जिल्हा परिषद शाळा आहे, या 100 मीटरवरच दारूचं दुकान आहे, त्यामुळे या शाळेतल्या विद्यार्थ्यांवर खूप परिणाम होत आहे त्याचा।
तर आमचं एक 100 मीटर आहे का? 100 मीटरच अंतर आहे दारूच्या दुकानाचं. त्यामुळे आमचं म्हणजे या विद्यार्थी जे आहेत यांच्यावर खूप परिणाम होत आहे त्याचा. ह्या होत्या एक भगिनी, या गावातील भगिनी आहेत. त्यांनी चांगला पुढाकार या ठिकाणी घेतला. आक्रमक पवित्रा या संबंधित त्यांनी घेतलेला आहेत. आपण पुन्हा अजून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया. याच बाबतीत ते इंगडे बोलत आहे. मी अकोटला गेली होती, दहीहंड्याला गेली होती या दारूबद्दल, पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही. आम्ही दोघं पण गेलो होतो. आमच्या घराजवळच लय कंटाळलो आम्ही. दारूचा लय विषय मांडला, पण कोणा आमच्या दहीहंड्याला 2 वेळ गेलो, पण आमचं कोणच ऐकलं नाही, काहीच नाही. म्हणलं की हप्ते खाऊ राहिलो आम्ही, पोलिस आमचे, तुम्ही आमचं काहीच करू शकत ना, तुम्ही काही करा, पण आम्ही काहीच नाही ऐकत नाही. जे करायचं ते करून घ्या, मारायला येतात हे करा. 2-3 वेळ झाला आमचं. म्हटलं दारू बंद करा, दारू बंद करा. लेकरं आमचे लहान लहान लेकरं तुमच्या घरी येतात, हे येतात, ते म्हणतात जे करायचं आहे ते करून घ्या. आम्ही कंटाळलो 2-3 केव्हा आम्ही दहीहंड्याला गेलो. आमचे रिपोर्ट नाही घेतले, काहीच नाही. गेलो आम्ही, वापिस आलो, पण कोणी आमची गोट घेतली नाही. आम्ही सारखं म्हणतो की आमच्या घराजवळ दारू पाहिजे नाही, आमच्या घराजवळ दारू पाहिजे नाही, पण हे म्हणतात की जे करायचं आहे ते बाई म्हणते, तिचा मालकही म्हणते, ते बाई म्हणते की किती काही बोला, काही करा, पण आम्ही दारू बंद करत नाही. जो पोलीस येईन तो पाहून घेईन म्हणते, तो पोलीस आम्हाला काही घेणं देणं नाही म्हणते. आम्ही सारखं बोलतो पण काहीच ऐकत नाही. हो, लेकरं आहेत आम्हाला. पोरगा आहे, पोरगी अकोटला असते, पोरगं गावात असते, पोरगं खेळायला जाते त्याच्या घरी, त्याच्याच बरोबरच आहे. आम्ही म्हणतो सारखे लेकरं दारू बंद करा, आमच्या घराशीच घर आहे, पण ते ऐकत नाही. 10-10, 11-11 वाजेपर्यंत कोरकू वाजवतात. आमचा लेकराचा अभ्यास होत नाही. आम्ही कंटाळलो 2 वेळ दहीहंड्याला गेलो, पण आमचं कोणच ऐकलं नाही. दोघंही गेलो. शेवटी आम्ही रिपोर्ट दिला. आम्ही पोलिसांनी आम्हाला असं म्हटलं की तुम्ही मुंडक्याच्या खाली मारा, तुम्ही पाहून घ्या, आणि मग आम्हाला व्हिडिओ काढून आणा. मग आम्ही एवढा व्हिडिओ कसा काढायचा आणि काय करायचं आम्हाला एवढं समजते का? माणसाच्या अंगावर मारायला 2-3 वेळ सारखी झाली. म्हणून आम्ही हा आखरीचा निर्णय घेतला की आम्ही दहीहंड्याला गेलो, आम्ही रिपोर्ट द्यायचा प्रयत्न केला. मुलीला तसंच टाकलं की इथं दारू वगैरे पितात लोक, अभ्यास होत नाही, म्हणून अकोटला टाकलं. पोलीस पाटील रेखा विनायक सिरसाट. आम्ही 28 ऑगस्टला ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेतला. त्यानंतर तो ठराव 4 सप्टेंबरला पोलीस स्टेशनमध्ये दिला. त्यानंतर ठाणेदारनं म्हटलं की कारवाई करू आम्ही 8 दिवसात. दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये दिला. त्यानंतर त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं. घरून बोलते. आम्हाला असं दारू पिऊन येते, 24 तास त्रास देते, आई वडिलाला जेवू देत नाही, लेकराला जेवू देत नाही, मला जेवू देत नाही, आणि 24 तास रात्रंदिवस दारूत राहते. आणि दारूवाल्याच्या घरून बोललं दारू विकू नको की ते आमच्या मग घर मारायसारखे होते आमच्या. आणि एक दिवस बोललं तर ते रातच्या 10-10 वाजता आमच्या घरी मारा येते. तो पुन्हा लेकरायला म्हणते मी तळ्यात टाकन म्हणते, तुम्ही म्हणते घरचे झोपल्यावर म्हणते मी दोन्ही लेकराला तळ्यात टाकन म्हणते नेऊन. आणि पुन्हा मालक आमची, हा, आणि मला म्हणते की तू झोपल्यावर म्हणते तुझ्या डोक्यात मुसळ घालीन म्हणते. आणि आमच्या सासऱ्यांना म्हणते तुम्ही झोपल्यावर म्हणते तुम्हाला मारून टाकन म्हणते. आणि 24 तास दारूत राहते. कामाला गेलं की नाही, कामाचे पैसे नाही दिले की भांडणं करते. आणि हे 1500 रुपये आले का नाही, ते नाही दिलं तर त्याच्यासाठी माझं नरड दाबलं. हां, लाडक्या बहिणीचे त्याच्यात ते दिले नाही तर त्यासाठी नरड दाबलं. आणि ते दारूवाल्या बाईच्या घरी बोलाय गेलं त्याच्यासाठी त्यानं भांडणं केले माझ्यासंग. दारूवाल्यानं धमकी दिली म्हणे बा. हा, मग परमत वळिंबे. हा, परमत वळिंबे त्याची बायको भांडाय आली आमच्या घरी रातच्या 10 वाजता. हे आमचे मालक आहे ना, तर ते बाईला मी 3दा सांगितलं घरी जाऊन की तू त्याला दारू देऊ नको. ती बाई ऐकली नाही. मग मी एक दिवस तिला दुकानापाशी म्हणलं. हे म्हणे मला की तू म्हणे धमक्या देते म्हणे जास्त, तर पाय म्हणे माझ्यासमोर पेटी आणली म्हणे, पोलीसवाल्याने पेटी आणली म्हणे. मग मी तिला बोललं का पोलीसवाल्याने पेटी आणली, तो पेटी आणली, तो तुला सांगितलं ना दारू देऊ नको. तर ती तिचा नवरा घेऊन आली मला माराय घरी. तर हे माणूस म्हणे मग बरं झालं म्हणे मॅच पाठवले होते म्हणे. हे होते चालू ठेव. ह्या आहेत भगिनी आमच्या. आणि बघा, यांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार जे ट्रिपल इंजन सरकार आहे, वाजागाजा करते की माझ्या बहिणी, माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण यांना 1500 रुपये 2 महिन्याचे 3000 रुपये टाकून जे आज आनंदोत्सव साजरा करतात, पण त्यांचे जे 1500 रुपये या बहिणींना भगिनींना त्रास देऊन
यांचे पती यांचे हे आहेत ते त्रास देऊन त्यांचे जबरदस्तीने पैशाचे विड्रॉल करून किंवा त्यांच्या घरून काढलेले पैसे, लपवून ठेवलेले पैसे हिसकून घेऊन अवैध दारूमध्ये ते गमावतात आहेत आणि त्यांना धमक्या, त्यांनी जेव्हा अवैध दारू जे विक्रेता आहेत त्यांना ह्या गोष्टीबद्दल कल्पना दिली की बा माझ्या नवऱ्याला दारू देऊ नका, त्यांनी सुद्धा या विरोधात जाऊन त्यांच्या घरी उलट त्यांनाच धमकी दिली की आमचं कोणीच काही करू शकत नाही. इव्हन स्वतः पोलीसवाले सुद्धा आम्हाला इथं दारू पुरवतात, पेटे आणून देतात, अवैध दारू विकायला आम्हाला परमिशन आहे, आम्ही हप्ते देतो, पोलिसांना पैसे देतो, त्यामुळे आमचं कोणीच काही करू शकत नाही, अशा सुद्धा त्यांना या गावकऱ्यांना, या दारू विक्रेत्याकडून, अवैध दारू विक्रेत्याकडून त्रास होत आहे, मानसिक त्रास होत आहे, धमक्या येत आहे, जीवितहानी होण्याची शक्यता आहे. महिला